चार मुली होत्या. आता दोघं वेगळ्या वेगळ्या पाळण्यावर बसले. तर आम्ही यात्रेमध्ये गेले तर तेव्हा फॉलोइंग असते आणि म्हणजे आम्ही पाळण्यात बसायला गेले ना तर ते ऑपोजिट साईडने आले जिथून नो एंट्री असते. लाईक आम्ही क्यू मधनं गेले ते ऑपोजिट साईडने येऊन दादा गेले म्हणजे हे दोघे बसत. आम्ही यांना सांगितलं की दादा तुम्ही आमच्या साईडला बसा मग आमच्या साईडला हे बसणार तर मग सोबत राहणार. मग ते दादागिरी करून यांना साईडला करून ते बसून गेले आणि ते अख्खा ग्रुप बसलं सोबत. मग आम्हाला उतरवलं मग ते पण उतरले आमच्या मागे म्हणजे आमच्या मागे मागे जे आम्ही करत होते तेच करत होते. परत बसले सेकंड टाइम ते परत बसून गेले. मग आता देवाला क्यू जस्ट सेट नाव यू कॅन डू एनिथिंग कारण अख्खी क्यू मागे वेटिंगला होती ना. तर मग आम्ही बसले ते जे ते आणखी भोई आणि ते मधात बसले आणि त्यांच्या बाजूला हे बसले. तर मग जेव्हा वरती गेले त्यांनी फोन काढला आणि ते ट्राईड रेकॉर्डिंग अस म्हणजे आणि गार्डने जेव्हा चेक केलं व्हिडिओ कॉल होता त्या टाइमला त्यांचा. तर मग ते व्हिडिओ कॉल करून कोणाला तरी दाखवत होतं. स्टेअरिंग हा मतलब बॅड लाईक दे वर स्टेअरिंग मेकिंग अस अनकम्फर्टेबल या लाईक टेक्निकली दे वर स्टॉपिंग. आणि पाळण्यातून उतरल्यानंतर जेव्हा ते गर्दी झाली तिथं गर्दी गोळा झाली तेव्हा त्यांनी इंटेन्शनली मला धक्का मारला. खाली जाताना खूप नॅरो रोड आहे तर एकदम धक्का मारून हे केलं. ते गार्ड सोबत काय केलं गार्ड आणि गार्डची डायरेक्ट कॉलर पकडली त्यांनी. गार्डच्या म्हणजे दादागिरी करत होता अंगावर येऊन गेले आणि तेव्हा फुल 40 पीपल ग्रुप आणि त्यांचा पूर्ण ग्रुप तिथं जमा झाला आणि डायरेक्ट आणि गार्डला डायरेक्ट ते शिव्या द्यायला लागले आणि पियुष कोणीतरी आहे मग ते गार्डला बोलले की तुमची ड्युटी इथे नाहीये तर तुम्ही इथे येऊ नाही शकत तुमची घरी आहे तर तुम्ही घरी असायला पाहिजे. आणि मग तिथेच क्रिशिनाने त्यांना विचारलं गार्डला की कोण आहे ते तर तिने त्यांना ओळखून घेतलं की ते 24 पण ते सेम फराळ वाटपाचे तिथंच आजूबाजू फिरत होते इशारे करून हे करत होते स्टॉपिंग होते. हे गार्ड होते माझे. नंतर साधारण किती वेळ सुरू होते? एक 20 ते 25 मिनिटं सुरुवात. एक अर्धा तास मिनिमम. PSI लगेच केला का फोन मध्ये सर जमाव एवढा होता की मला तो चान्स पण मिळाला नाही. काहीच करू शकला नाही कारण ते कोणाचं ऐकत पण एकदम त्याचा हात पण पकडला त्यांनी. ह्याच्या कंप्लेंट प्रमाणे गुन्हा दाखल केला आणखी पुन्हा नाही गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे 24चं तर हिने मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला होतो. मी आज सकाळी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण आज 24चं मी तिला व्यवस्था दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8:45च्या दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथळी या गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे. आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे. हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे. हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली. त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत. काही आरोपींचे काही गुन्हेगारी यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई नावाचा आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. एकच आरोपी आहे. बाकीचे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. दबाव नाही आहे कुणाचाही दबाव नाही. पोलीस एकदम त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन त्याच्यामध्ये घेते. नाही असं कुठलाही नाही. कुठल्याही स्थानिक प्रतिनिधीने या मॅटरमध्ये आम्हाला अद्यापर्यंत संपर्क नाही केलेला. पोलीस याच्यामध्ये कायदेशीर कारवाई एकदम कडकपणे करेल. कुठलाही दबाव वगैरे काहीच नाही. थँक्यू.